मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचलं ते राजधानी साताऱ्यातूनच. इथली भाषा जरी रांगडी असली तरी माणसं मात्र कंदीपेड्यासारखी गोड. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. छत्रपती शाहू महाराजांनी सुंदर सातारा वसवलं. सितारा, सप्ततारा, सातदरा या नावांचा अपभ्रंश होऊन सातारा हे नाव आलंय. शहराची वाईब एकदम जबरदस्त आहे. जिलेबीसोबत कनेक्शन असणारं सातारा हे एकमेव शहर. 15 ऑगस्टला संपूर्ण साताऱ्यात असे जागोजागी स्टॉल लागलेले दिसतात, जिथे फक्त जिलेबी विकली जाते. सातारकरांना निसर्ग शोधायला जास्त लांब जावं लागत नाही, कारण निसर्गानेच साताऱ्याला कुशीत घेतलंय. येवतेश्वर घाट हा सर्व सातारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. इथे येऊन मस्त वेळ घालवणं आणि निसर्गासोबत कनेक्ट होणं हे सातारकरांचं आवडीचं काम. शहराच्या कोणत्याही रस्त्यावरून अजिंक्यतारा सहज नजरेस पडतो. हळूहळू आधुनिकतेकडे जरी हे शहर जात असलं तरी आजही जुने वाडे, पुरातन मंदिरं टिकवून आहे. राजवाडा परिसर म्हणजे साताऱ्याचं हृदय. राजपथवर फिरताना राजशाही थाट नक्कीच जाणवतो. रात्री 4 भिंतीवर जाऊन शहराला बघणं म्हणजे कमाल अनुभव असतो. शहराच्या आसपास फिरायला एकाहून एक सुंदर ठिकाणं आहेत. यादवकालीन येवतेश्वर, सातारची शान अजिंक्यतारा, गर्द जंगलात लपलेला पाटेश्वर, समर्थ रामदासांचा सज्जनगड आणि कृष्णा वेण्णा नद्यांच्या संगमावर असलेलं संगम माऊली. खायचं विचाराल तर युनिक अशा चटणीत बुडवलेल्या वड्यापासून ते काळजाला भिडणारी मिसळ अशी फक्कड सोय साताऱ्यात आहे. साताऱ्यात समुद्र जरी नसला तरी चौपाटी मात्र आहे, जिथे भेळ मिळते. आणि हो, गोड म्हणून जगप्रसिद्ध सातारी कंदीपेढा तर आहेच. मिसळ आणि चहाप्रेमी असणारं हे शहर खरंच खूप वेगळं आहे. एकूण काय तर सातारा मनाच्या एका कोपऱ्यात सहज घर करून जातं. इथे कायम येत राहावं आणि नव्याने या शहराला उलगडावं असं वाटत राहतं. बाकी सातारकर त्यांच्या शहराबद्दल कमेंटमध्ये सांगतीलच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.